भूमिका मांडली, त्याच्या विरोधात भूमिका मांडण्यात येते आणि मेळाव्यांमध्ये मांडले संपून जातील. मराठी संपून टाकतील त्यांना. ते ज्याच्या प्रचाराला येतील ते शिरबी पाडीतील मराठीचं जरी असलं तरी, आणि त्यांनाही पाडून टाकतील. आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता. ते बोलत येत आणि गप्प बसतेत आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलो पण निवडून आम्ही. मधल्या काळात गप्प बसतात, मराठीला वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे, आणि मराठीचं मतदान करतात त्यांना, आणि पुन्हा मराठ्याला डोची देत आलोत का नाहीत निवडून. त्याच्यामुळं आता ते बोलले नाही तर त्यांचा खोटा चुपटी जायचा. आता गोड बोलले तरी पण त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढं कळन कसं होते. तायवाडे असं म्हणतात की मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं तेव्हाच म्हणाले होते की हैदराबाद गॅजेट लागू झालं. संपूर्ण महाराष्ट्राने हे सगळं ऐकलं आणि आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करा असं म्हणणं अशी स्थिती अतिशयोक्ती आहे. अरे बाबा, प्रमाणपत्र वाटप करा म्हणलो म्हणा, नीट ऐका. वयानुसार असं नका करीच वेळेवणी. मी मानतो तुम्हाला, त्यांना उत्तर दिलं नाही मी आत्तापर्यंत जिंदगीत कवा. त्यांनी समजून घ्यावं मनाने, वयस्कर आहेत ते, ज्येष्ठ आहेत, त्यांना उत्तर दिलं 2 वर्षात म्या नाही दिलं. अरे वाटप करा म्हणतो प्रमाणपत्र पाटापाटा. तुम्ही येड्यावून करतात काय माहित. बरं, आता निवडणुका तोंडावर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आणि तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय सांगणार आहे तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना? सगळ्या मागण्या मान्य होस्तर शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही, प्रचाराला जायचं नाही. आपल्या गावात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही. या मागण्या एकदा तुकडा पाडायचा म्हणजे 50-60 वर्षे बिनफिकीर आपण, टेन्शन नाही 100 वर्ष. एकदाच असा तुकडा पाडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या. एका घरातून 1 ते 2 माणसं आंदोलनाला द्यायचे, पण आधी बैठक घेणारे मी नंतर ठरवणार. ओरोगाच अगोद बोबाटा नको, कारण ते शेतकरी संघटनेत लोक येत का नाही येत का ते बघावं लागेल ना. त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे. ते त्यांच्या जवळ वडातडी सुरू झाली तर काय शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे. आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही आणखीन. मी कट्टर आहे, ऐकणार नाही, फुटणार नाही, मॅनेज नाही होणार. ताईट लढाई लावून तरी ताईट ती. चाक सुद्धा इकडे राज्यात फिरून देणार नाही. आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही, सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसते राहायला तुम्हाला. निवडणुका फोड नका काय होणार, होऊन बी देणार. हाके म्हणतात की नांदेडमधून ओबीसी जोडो अभियान सुरू करणार आहे. अरे दुसरं काहीच नाही आपल्याजवळ. तुम्ही आता बोलायला लागलात हाकेवर, पूर्वी बोलत नव्हता. पुढं बोलतोय कोणावर, कोणाला महत्व ते तुम्ही काय बोलू. तुम्ही उगा विचारतात काय होतं. बघ तुम्हाला क्लिअर सांगतो आजच्या दिवसात, ज्याला लय प्रसिद्धीची हवे जातीपेक्षा अशा लोकांना महत्व नका द्यायचं. जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं, आपण ताईट दिसावं, आपण लोकात 10-5 पोलीस आपल्या मागं पुढं दिसावं, मग ते ट्रुप बेटके चालले आपण चालावं, आणि जातीच्या प्रश्नाचा द्यावा राहावा. आणि एवढं जातीसाठी लढे असते तर आता त्या धनगराचं कल्याण होऊन बसलं असतं, ते दिलं सोडून. त्याच्यामुळं ना हे असल्या हे चिल्लर चाळे करणारे जे थिल्लर लोक आहेत ना, हे असल्याला मी महत्व देत नाही, मोजित नाही, गिनीत नाही. त्याच्यामुळे ती विचारत जवळ बिना काय दोन पुढं, आणि असल्याला काही किंमत नाही, चांगला माहिती. ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन हिंडती एवढंच आहे. आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता चष्मा लावल्याला हे कुठाने घडून आणतोय. आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी सांभाळणारा नेताच संपायला लागला. त्याला आकलीच नाहीत, मराठीच्या विरोधात बोलायसाठी कोणाला धरून आणते. आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करिअरला भोगावं लागतात ना. आता बहीण भावाला दोघाला बी. आता छग्याचं ऐकून सुरू केलं बोलायला. आता छगे येईन का तुला निवडून द्यायला?